झी मराठी, चर्चा ही होणारच। तारदाळ ग्रामपंचायतीकडून माहिती अधिकारात मागितलेली माहिती 4 महिने उलटूनही न मिळाल्यानं रांगोळी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते यल्लाप्पा भूपाल कदम यांनी 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पंचायत समिती हातकणंगले कार्यालयासमोर भर उन्हात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला। यल्लाप्पा कदम यांनी 15/2/2026 रोजी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी कुंभार वंजिरे तारदाळ यांच्याकडे ग्रामसभा, मासिक सभा, प्रोसिडिंग व हजेरी बुकच्या सत्यप्रती मागितल्या होत्या। माहिती न दिल्यानं 23/3/26 रोजी प्रथम अपील दाखल केलं। 16/4/26 रोजी झालेल्या सुनावणीत अपील मंजूर करून 7 दिवसात विनामूल्य माहिती देण्याचे आदेश देण्यात आले। अपीली अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 45 दिवस उलटले तरी माहिती मिळाली नाही। गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे तक्रार दाखल केली तरीही कारवाई झाली नाही। प्रथम अपीली अधिकारी, जनमाहिती अधिकारी यांच्या संगनमतानं माहिती लपवली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला। कदम यांनी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, प्रांताधिकारी इचलकरंजी, तहसीलदार व हातकणंगले पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं। 8 दिवसात माहिती पंचायत समितीत जमा न केल्यास 15 जून पासून आमरण उपोषण सुरू करेन। उपोषण काळात माझ्या जीवितास धोका झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असं निवेदनात नमूद केलं। गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी तारदाळ सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना लेखी कळवून ही माहिती उपलब्ध करून दिली नसल्यामुळे माहिती लपवण्यामागे गोड बंगाल काय असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतात। इतर ग्रामपंचायत सदस्यांनी अंधारात ठेवल्याचं चित्र असल्याची चर्चा आहे। रांगोळीतील कार्यकर्त्याला तारदाळ ग्रामपंचायतीतून माहिती मिळत नसल्यानं व उपोषणाची वेळ आल्यानं ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याबाबत ग्रामपंचायत अधिकारी कुंभार वंजिरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अर्जदारानं सामाजिक उद्देशाशिवाय केवळ आकसापोटी माहिती मागितली आहे। रांगोळीत मी ड्युटीवर असतानाही मला त्रास दिला। ग्रामपंचायतीच्या कामाच्या व्यापामुळे वेळेत माहिती देता आली नाही, पण मागणी केलेली माहिती लवकरच उपलब्ध करून देऊ। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद बरे।